हॅलो फ्रेंड्स. मागच्या लेक्चरला आपण क्लोरीनच्या प्रॉपर्टीज घेतल्या होत्या. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे संबंधित म्हणजे क्लोरीनच्या बद्दलचं सगळंच नियर अबाउट जी माहिती होती ती आपण घेतली होती. प्रिपरेशन, मेथड ऑफ प्रिपरेशन, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्या युजेससुद्धा आपण घेतले होते. आज आपण त्याच पार्टमध्ये थोडंसं समोर जाऊन हायड्रोजन क्लोराईड याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आपण पहिले हेडिंग लिहिणार आहोत, हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड. ओके. हायड्रोजन क्लोराईड तुम्हाला की नवीन नाही आहे. आपण याला HCl असं आपण म्हणत असतो. आपण काय म्हणत असतो? HCl, हायड्रोजन क्लोराईड. ओके. याला सगळ्यात आधी प्रिपेअर केलं होतं ग्लुबर नावाच्या सायंटिस्टने. याला प्रिपेअर केलं होतं. GAGLA, ग्लुबर किंवा ग्लाउबर काही म्हणतात त्याला. आणि 1648 मध्ये हे यांनी प्रिपेअर केलं होतं हायड्रोजन क्लोराईड. आणि हे प्रिपेअर करण्यामागे यांनी काय केलं होतं की कॉमन सॉल्ट जो असतो, ओके, हिटिंग कॉमन सॉल्ट, with concentrated sulfuric acid. Common salt with सल्फ्युरिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. ओके. आणि त्याच्यानंतर म्हणजे काल आपण आणखीन एक नाव ऐकलं होतं, डॅवी. ओके. तर डॅवी यांनी नियर अबाउट 1810 मध्ये साधारणतः हे सांगितलं होतं की दिस इज अ कंपाऊंड ऑफ हायड्रोजन अँड क्लोरीन. This is a compound of hydrogen and chloride. ओके. डॅवी यांनी याचं डिस्कवर केलेलं. डॅवी यांनी फक्त इतकं सांगितलं होतं की दिस इज अ कंपाऊंड हॅविंग विथ हायड्रोजन अँड क्लोराईड एवढं सांगितलेलं होतं. यांनी याचं प्रिपरेशन केलं होतं आणि ते सुद्धा कॉमन सॉल्टला कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत यांनी काय केलं होतं, त्याला हीट करून HCl जो आहे हा तयार केलेला होता. ओके. प्रिपरेशनमध्ये ऑब्वियसली ज्या व्यक्तीने ते पहिले प्रिपेअर केलं होतं त्यांचीच आपण प्रिपरेशन घेणार आहोत. कॉमन सॉल्ट आणि NaCl. आपला सोडियम क्लोराईडला आपण काय म्हणत असतो? कॉमन सॉल्ट म्हणत असतो. आणि हे कॉमन सॉल्ट जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड सोबत प्रिपरेशन आपण पाहूया. आणि फर्स्ट ऑब्वियसली तेच येणार आहे, कॉमन सॉल्ट NaCl प्लस H2SO4. हे कसं H2SO4 आहे? कॉन्सन्ट्रेटेड. ओके. हीट केलं नियर अबाउट 420 केल्विन आणि आपल्याला इथे मिळतं NaHSO4 प्लस HCl. NaHSO4 प्लस HCl. तर ही प्रिपरेशन सगळ्यात महत्त्वाची. आणखीन याला अधिक समोर जर आपण गेलो घेऊन, म्हणजे याच्यातनंच आपण आणखीन जर NaHSO4ला आपण NaCl सोबत आणखीन जर आपण हे केलं तर आपल्याला Na2SO4 आणि पुन्हा HCl आपल्याला मिळतं. ओके. आणि याप्रमाणे मॅक्झिमम HCl कॉमन सॉल्ट हा तिथंच यूज केला आहे. आलेला प्रॉडक्ट पुन्हा त्यात टाकायचा म्हणजे आणखीन HCl त्यातनं काय होतं, बाहेर होतं. पुन्हा टेम्परेचर तेवढंच आहे, 420 K. हिटिंगच आपल्याला करायचं आहे. आणि HCl हा कसा असतो? गॅस असतो.
HCl gas can be dried by passing through concentrated सल्फ्युरिक ॲसिड. हा HCl गॅस आहे, हा ड्राय करायचा असेल आपल्याला तर आपण याला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मधून आपण काय करतो, याच्या फ्युम्समधून आपण याला काय करतो, पास करतो, म्हणजे हा ड्रायड होऊन जात असतो. जास्त याची एकमेव प्रिपरेशन आहे आणि सगळ्यात बेस्ट प्रिपरेशन आहे आणि कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूला सुद्धा हीच आपल्याला प्रिपरेशन घ्यावी लागते, जी गुलबर यांनी 1648मध्ये सांगितलेली होती. आता नेक्स्ट पार्ट म्हणजे आपला असतं की कुठल्या कंपाऊंडची फिजिकल प्रॉपर्टीज काय काय असतात. तर ऑब्वियसली हायड्रोजन क्लोराईड हा कसा आहे, गॅस आहे, आणि गॅस कसा आहे, हा कलरलेस गॅस आहे, याला कुठलाच रंग नाही आहे आणि याला एक विशिष्ट प्रकारचा असा एक स्मेल आहे. जर तुम्ही लॅबमध्ये कॉन्सन्ट्रेटेड HClचा वास घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असा नाकात म्हणजे एखादा वास भरला जाईल. फिजिकल प्रॉपर्टीज ओके. पहिली, इट इज colorless gas. It is a colorless gas and it has pungent smell. Okay. त्याच्यानंतर तिसरा आपण लिहितो, इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. त्याच्यानंतर आपण इट इज इझिली लिक्विफाईड टू कलरलेस लिक्विड. गॅसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्शन इझिली होऊ शकते, म्हणून आपण चौथा लिहू शकतो, इट इज easily liquefied to a colorless liquid. आणि फ्रीजेस सुद्धा होते and also freezes टू क्रिस्टलाइन पार्ट, म्हणजे व्हाईट, आणि कलरलेस असल्यामुळे ते व्हाईट असणार आहे, व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. या लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट जो असणार आहे, तो 189 केल्विन. बॉइलिंग पॉईंट 189 केल्विन. आणि याचा मेल्टिंग पॉईंट असणार आहे 159 केल्विन. साधारणतः इतक्या 4-5 आपण फिजिकल प्रॉपर्टीज 2 मार्कासाठी देऊ शकतो, काही यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट पार्ट असतो तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टी हा काय प्रकार आहे. केमिकल प्रॉपर्टीमध्ये सगळ्यात आधी आपण मागच्या वेळेस पण आपण घेतली होती केमिकल प्रॉपर्टीज. आता डेफिनेटली हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे हायड्रोजन क्लोराईड जो आहे HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, म्हणजे याची ॲसिडिक प्रॉपर्टी असली पाहिजे. तर पहिले आपण तीच घेऊया, ॲसिडिक प्रॉपर्टी. ओके. तर ॲसिडिक प्रॉपर्टीमध्ये ऑब्वियसली H पॉझिटिव्ह जो असेल तो आपल्याला मिळतो. म्हणजेच समजा जर HCl गॅस हा
वॉटरसोबत जर आपण रिॲक्ट केलं, वॉटर लिक्विडमध्ये असणार आहे, हा गॅसेस पार्टमध्ये असणार आहे, तर आपल्याला H3O पॉझिटिव्ह असा पार्ट मिळतो आणि Cl निगेटिव्ह. Cl निगेटिव्ह हा एक पार्ट आपल्याला असा मिळतो. ओके, याची के व्हॅल्यू साधारणत 10⁻⁷ अशी असते. ओके, त्याच्यानंतर याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो. हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. HClला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो. याची हाय व्हॅल्यू डिसोसिएशन कॉन्स्टंट इंडिकेट हे करते की हा एक काय स्ट्रॉंग ॲसिड आहे. स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएशन व्हॅल्यू याला आपण काय म्हणतो, डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट याची ही लार्ज व्हॅल्यू ही इंडिकेट करते की हे कसं आहे, एक स्ट्रॉंग ॲसिड आहे. ही त्याची ॲसिडिक प्रॉपर्टी आपल्याला मिळते. वॉटरमध्ये रिॲक्ट केल्यानंतर ही त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट आपल्याला हा इतका मिळतो आणि ही व्हॅल्यू आपल्याला हे सजेस्ट करते की इट इज अ स्ट्रॉंग ॲसिड. नेक्स्ट प्रॉपर्टी जर आपण घ्यायची झाली तर आपण घेऊ शकतो की अमोनियासोबत रिॲक्ट्स विथ अमोनिया. रिॲक्शन्स विथ अमोनिया, that is NH3. Reaction with ammonia, that is NH3. Reactions with ammonia. हायड्रोक्लोरिक ॲसिड अमोनिया सोबत रिॲक्ट होते आणि आपल्याला अमोनियम क्लोराईडच्या फ्युम्स मिळतात. अमोनियम क्लोराइड्स. ओके, सो when ammonia reacts with HCl, hydrochloric acid, okay, it gives ammonium chloride. It gives ammonium chloride. व्हाईट फ्युम्स असतात त्याच्या, व्हाईट फ्युम्स आपल्याला मिळतात अमोनिया. ओके, त्याच्या ऑब्वियसली त्याच्यानंतर नेक्स्ट आपण नोबेल मेटल जे असतात. ओके, रिॲक्शन्स विथ नोबेल मेटल्स आपण लिहूया. These reactions with noble metals. जेव्हा आपण HClचे कॉन्सन्ट्रेटेड HClचे 3 पार्ट घेतो आणि एक पार्ट आपण HNO3चा घेत असतो. ओके, हा मिक्स केल्यानंतर हे सर्वात म्हणजे HCl प्लस HNO3. HCl किती 3 पार्ट आणि हे किती 1 पार्ट. याच्या मिक्सचरमधून जे ॲसिड मिळतं त्या ॲसिडला आपण म्हणत असतो ॲक्वा रिजिया. ॲक्वा रिजिया. इट इज अ किंग ऑफ ॲसिड्स. किंग ऑफ ॲसिड, याला किंग ऑफ ॲसिड असं म्हणतात. ॲक्वा रिजिया हा फॉर्म वाटतो. आणि हा ॲक्वा रिजिया हे ॲसिड जे असतं, हे ॲसिड गोल्ड, सिल्वर, त्याच्यानंतर प्लॅटिनम, त्याच्यानंतर कॉपर, हे सगळे डिझॉल्व करते. इट कॅन डिझॉल्व द ऑल दीज मटेरियल. म्हणजे कोणी जसं म्हटलं की मला गोल्डचं सोल्युशन पाहिजे तर त्याला एकच काम करावं लागेल, ॲक्वा रिजियामध्ये या गोल्डला थोडंसं हलवावं लागेल, तुम्हाला गोल्डचं सोल्युशन हे मिळतं. आम्ही याचं सोल्युशन करून पाहिलेलं होतं. अतिशय सुंदर रंग आपल्याला मिळतो. गोल्डचं करून पाहिलं नाही, भरपूर महाग असते, कोणी तो प्रयत्न करणार नाही. पण कॉपरचं मात्र सहज आपण तुकडा जो असते तो ॲक्वा रिजियामध्ये घेऊ शकतो. हा अतिशय जहाल असं एक ॲसिड आहे, व्हेरी स्ट्रॉंग ॲसिड्स. त्यामुळे लॅबॉरेटरीमध्ये करताना सुद्धा आपल्या टीचरच्या ऑब्झर्वेशनमध्येच हे ॲसिड जे आहे हे करायला हवं.
आणि त्याचा यूजसुद्धा टीचरच्या प्रेझेन्समध्येच आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आपण हे प्रॅक्टिकल्स जे असतात हे करायला हवेत. ओके. यानंतर कुठलंही म्हणजे याची रिॲक्शन जर कोणी लिहायची झालीच तर आपण समजा ॲल्युमिनियमसोबत जर आपल्याला रिॲक्शन्स लिहायची झाली तर आपण घेऊ शकतो. समजा ॲल्युमिनियम घेतला, गोल्ड घेऊ, गोल्डची रिॲक्शन करू. गोल्ड प्लस 4H पॉझिटिव्ह म्हणजे याचा झाला, प्लस NO3 निगेटिव्ह प्लस 4Cl निगेटिव्ह, दॅट गिव्स AuCl4. हे ते सोल्युशन आपल्याला मिळतं, प्लस NO प्लस ट्वाईस H2O. या प्रकारची रिॲक्शन्स आपल्याला मिळते. व्हॉट हॅपन व्हेन गोल्ड रिॲक्ट्स विथ ॲक्वा तर असा जर एखादा प्रश्न विचारला तर आपल्याला या प्रकारची रिॲक्शन्स ही लिहिता आली पाहिजे. प्लॅटिनमसोबतची सुद्धा रिॲक्शन तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. प्लॅटिनमसोबत प्लस थ्राईस PT प्लस 16H पॉझिटिव्ह प्लस 4NO3 निगेटिव्ह प्लस 18Cl निगेटिव्ह, that gives thrice PtCl3, 2 minus not 3, प्लॅटिनम आहे 2 आहे म्हणजे इथं 6 असले पाहिजे. ओके. प्लस 4NO प्लस 8H2. याचं आपल्याला सोल्युशन तिथे मिळते. इथे AuCl4चं आपल्याला सोल्युशन तिथे मिळतं. या प्रकारच्या रिॲक्शन्स आपण नोबल गॅससाठी सुद्धा आपण लिहू शकतो. ओके. म्हणजे हायड्रोजन क्लोराईडची फॉर्मेशन म्हणजे खुणी केलं होतं हे सुद्धा आपण आता घेतलं. त्याच्यानंतर त्याची मेथड ऑफ प्रिपरेशन्स घेतली. त्याच्यानंतर आपण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज घेतल्या. त्याच्यानंतर आपण केमिकल प्रॉपर्टीजमध्ये 3 प्रकारच्या आपण केमिकल प्रॉपर्टी घेतली. त्याची एक ॲसिडिक प्रॉपर्टी घेतली, त्याच्यानंतर रिॲक्शन्स विथ अमोनिया घेतली आणि मग रिॲक्शन्स विथ नोबल मेटल हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. कॉपर, ॲल्युमिनियम, कॉपर, प्लॅटिनम, सिल्वर यांच्यासोबत ह्या रिॲक्शन सहजपणे होऊ शकतात. ओके. याच्यानंतर आपण आणखीन एक टॉपिक घेणार आहे, अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक, आणि त्या टॉपिकचं नाव आहे इंटर हॅलोजन कंपाऊंड. इंटर हॅलोजन कंपाऊंड. इंटर हॅलोजन कंपाऊंड. इंटर या नावाचा अर्थ आपल्याला माहीत आहे, 2 मधील. ओके. आपण सगळे हॅलोजन कंपाऊंड आपण आता बघितलेले आहेत आणि सगळे हॅलोजन कंपाऊंड्स कसे असतात, डाय ॲटॉमिक नेचरचे असतात. ऑल हॅलोजन आर डाय ॲटॉमिक. ऑल हॅलोजन्स आर डाय ॲटॉमिक. करेक्ट. आणि ते बायनरी कंपाऊंड्स काय करतात, फॉर्म करतात हायड्रोजनसोबत. दे फॉर्म्स बायनरी कंपाऊंड. बायनरी कंपाऊंड विथ हायड्रोजन. आणि ऑक्सी ॲसिड्स ते करतात फॉर्म ऑक्सिजन सोबत. आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड्स ते बनवतात हॅलोजन सोबत. इंटर हॅलोजन कंपाऊंड बनतात ते हॅलोजन. म्हणजे
जेव्हा हायड्रोजन सोबत वर्किंग करतील म्हणजे HCl हॅलोजन, असा एक काहीतरी प्रकार त्यांचा तयार होतो. ओके. ऑक्सी ॲसिड ऑक्सिजन सोबत तयार होतात आणि इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणजे हॅलोजन सोबतच, म्हणजे समजा ClF असा कंपाऊंड जर असेल, ओके, किंवा BrF असा कंपाऊंड, किंवा AF असा कंपाऊंड, या कंपाऊंड्सला म्हणजे दोन हॅलोजनच्या मध्ये तयार झालेला जो कंपाऊंड असेल, ओके, त्याला आपण काय म्हणतो असतो, इंटर हॅलोजन कंपाऊंड. ओके. जरी हे हॅलोजन एकाच ग्रुपला बिलॉंग असतात, एकाच ग्रुपमध्ये असतात, पण त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही कशी असते, डिफरंट असते. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑल हॅलोजन ॲटम्स आर डिफर फ्रॉम इच अदर्स. आणि याच डिफरन्समुळे, याच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या डिफरन्सच्या माध्यमातून दोन किंवा जास्त हॅलोजन ॲटम काय होतात, एकमेकाच्या सोबत येऊन जातात, कंबाईन होतात आणि एक विशिष्ट स्पेसिस, एक विशिष्ट नेचरचा कंपाऊंड, जो आयोनिक पण असू शकतो, जो न्यूट्रल पण असू शकतो, आणि त्या न्यूट्रल आणि त्यामधला जो न्यूट्रल असतो कंपाऊंड, त्याला आपण काय म्हणत असतो, इंटर हॅलोजन कंपाऊंड असं आपण म्हणत असतो. ओके. मी काय काय म्हटलं आहे पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे म्हटलं की ऑल हॅलोजन्स आर डायटॉमिक्स, बरोबर आहे, आणि ते हायड्रोजन सोबत कुठले कंपाऊंड फॉर्म करतात, बायनरी कंपाऊंड फॉर्म करतात. ऑक्सिजन सोबत ऑक्सी ॲसिड फॉर्म करतात आणि हॅलोजन सोबत इंटर हॅलोजन कंपाऊंड आहे. इंटर हॅलोजन कंपाऊंड म्हणजे जे दोन हॅलोजन्समध्ये तयार झालेले कंपाऊंड असतात. जरी हॅलोजन्स एकाच ग्रुपमध्ये असतात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे चारही 17 नंबरच्याच ग्रुपमध्ये असतात, बरोबर आहे. परंतु हे जरी एकाच इथे असतात तरी दे हॅव डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. दे हॅव डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि याच ड्यू टू दिस डिफरन्स इन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ओके, two or more halogens atom combine to form a species which is ionic or neutral. याच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या डिफरन्समधून दोन जे हॅलोजन्स असतात, दोन किंवा दोनपेक्षा जास्त हॅलोजन्स, इथे IF3 पण आपण लिहू शकतो. म्हणजे आता इथे दोन नाही झाले, दोनपेक्षा जास्त झाले, पक्का. म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा जास्त हॅलोजन ॲटम कंबाईन होऊन, ओके, एक स्पेसिस तयार करतात, जी आयोनिक पण असू शकते और न्यूट्रल सुद्धा असू शकते. आणि ही जी न्यूट्रल असते, हा न्यूट्रल जो मॉलिक्यूल असतो, या मॉलिक्यूल आपण म्हणत असतो इंटर हॅलोजन कंपाऊंड. याला आपण काय असतो, इंटर हॅलोजन कंपाऊंड. एक्झाम्पलमध्ये आपण घेतलेला आहे ClF, आपण BrF3 सुद्धा घेऊ शकतो, IF3, सगळे मॉलिक्युल्स आपण हे घेऊ शकतो आपल्या एक्झाम्पल पार्टला घेतला. ओके. आता इथपर्यंत तर आपल्या लक्षात आलेलं आहे की इंटर हॅलोजन कंपाऊंड होतात कसे तयार. ॲक्च्युली इंटर हॅलोजन कंपाऊंड हे असे कंपाऊंड असतात जे डिफरंट हॅलोजनच्या कॉम्बिनेशनने तयार झालेले. ओके. म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स असतात कसे, फॉर्म बाय द कॉम्बिनेशन्स ऑफ डिफरंट इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर formed by combination of different halogens.
एकाच याचे नाही, म्हणजे क्लोरीनचं क्लोरीनसोबत होणार नाही, नाही तर मग ते Cl2 झालं. तर मग Cl2 इट इज अ interhalogen compound? No, it is not an interhalogen compound. Br2 is a no. So Br2 is also is not a interhalogen compound. Interhalogen compounds तयार करण्यासाठी जे दोन हॅलोजनचे ॲटम लागतील ते टोटली कसे असणार आहे, वेगवेगळे असणार आहे. ओके, म्हणजे क्लोरीन घ्या, एक फ्लोरीन घ्या, असा चालेल. ब्रोमीन घ्या, फ्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या, क्लोरीन घ्या, हाही चालेल. पण दोन अलग 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 आपल्याला पार्ट्स हे घ्यावे लागतील. ओके, आता इंटरहॅलोजन कंपाऊंड जे असतात ते साधारणतः ओळखले जातात हॅलाइड्स ऑफ दी मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हॅलोजन्स. म्हणजेच एखादा हॅलोजन फॉर्म जेव्हा इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म करतो, एखादा हॅलोजन इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म फक्त त्याच कंपाऊंड सोबत करतो किंवा त्याच ॲटम सोबत करतो जो त्याच्यापेक्षा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाला आहे. आला का लक्षात मी काय म्हणतोय? हा, म्हणजे समजा क्लोरीनला इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करायचा असेल तर क्लोरीनपेक्षा छोटा जो ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हॅव्हिंग लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, क्लोरीनपेक्षा छोट्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या ॲटम सोबतच क्लोरीन हा इंटर हॅलोजन कंपाऊंड फॉर्म करू शकतो. ओके, आणि आपल्याला माहित आहे ॲज वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन इन्क्रीजेस. म्हणजेच खालचे जे एलिमेंट असतात, म्हणजे फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे, तर फ्लोरीनची कॅपॅसिटीच नाही आहे की फ्लोरीन हा इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करेल, नाही. ओके, परंतु फ्लोरीनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची आहे? क्लोरीनची आहे, ब्रोमीनची आहे, आयोडीनची आहे. म्हणून क्लोरीन म्हणा किंवा ब्रोमीन म्हणा किंवा आयोडीन म्हणा, फ्लोरीन सोबत इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करू शकतात. म्हणजे याच्यासोबत येणारा एकही इलिमेंट नाही आहे, एकही कंपाऊंड आपल्याला मिळत नाही. परंतु क्लोरीन सोबत जर आपल्याला करायचं असेल तर ClF हा एक सहजपणे आपल्याला भेटतो, बिलकुल. ओके, ClF म्हणा, तुम्ही ClF3 म्हणा, हाच चालेल तुम्हाला. ClF5 म्हणा, ClF5 हा सुद्धा आपल्याला चालेल. ओके, त्याच्यानंतर ब्रोमीन सुद्धा फ्लोरीन सोबत हे करू शकतो, काय म्हणतात त्याला बाबा, इंटर हॅलोजन कंपाऊंड. पण क्लोरीन हा ब्रोमीन सोबत करणार नाही. सेम कंडिशन, कारण की क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे आणि ब्रोमीनची जास्त आहे, त्यामुळे याच्यासोबत इंटर हॅलोजन कंपाऊंड करण्याची कॅपॅसिटी नाही आहे. मात्र ब्रोमीनची जास्त आहे म्हणून ब्रोमीन करू शकतो. ब्रोमीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनपेक्षा जास्त आहे, म्हणजे आपण इथे ज्याप्रमाणे ClF केलं, BrF करू शकतो, BrF3 करू शकतो, BrF5 करू शकतो. पक्का? यस ऑर नो? आणि समजा आणि ब्रोमीन हा क्लोरीन सोबत सुद्धा करू शकतो. तर क्लोरीन सोबत जर करायची असेल तर आपण BrCl या प्रकारची आपण एक्झाम्पल आहे जे आपण देऊ शकतो. आता सेम टू सेम क्रायटेरिया आपला याच्यात उतरू शकतो. आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आयोडीन फ्लोरीन सोबत काय करेल, इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करेल. ते असतील समजा आपल्याला IF म्हणा, IF3 म्हणा, IF5 आणि IF7 असा सुद्धा आपण तयार करू शकतो. कारण जितकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तितके जास्त कंपाऊंड्स हे तयार करू शकतील. ओके, क्लोरीन सोबत सुद्धा करू शकेल, कारण क्लोरीन पेक्षा सुद्धा जास्तच आहे, त्यामुळे आपण ICl
किंवा ICl3 हा करू शकतो. ब्रोमीन सोबत सुद्धा हा करू शकेल IBr. म्हणजेच जर का इंटर हॅलोजन कंपाऊंड जर एखाद्या हॅलोजनला करायचा असेल तर तो कंपाऊंड फक्त तो ॲटम त्याच्यापेक्षा कमी असलेल्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह कमी असलेल्याच ॲटमसोबत तो करू शकेल. त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असलेल्या ॲटमसोबत हा हॅलोजन आपले इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करणार नाही. आणि या पूर्ण ग्रुपमध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात कमी असल्यामुळे फ्लोरीन हा कोणासोबतच इंटर हॅलोजन कंपाऊंड तयार करू शकत नाही. मात्र क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे फ्लोरीन सोबत करू शकतात. क्लोरीन हा जो आहे तो फ्लोरीन सोबत करू शकतो. ब्रोमीन हा फ्लोरीन सोबतही करतो आणि क्लोरीन सोबतही करेल. तर आयोडीन मात्र फ्लोरीन सोबतही करेल, क्लोरीन सोबतही करेल आणि ब्रोमीन सोबत सुद्धा आपल्याला हे करेल. जे इंटर हॅलोजन कंपाऊंड जे असतात ते करत असतात. आता यामध्ये इंटर हॅलोजन कंपाऊंड असतात किती प्रकारचे, तर 4 प्रकारचे असतात. यात किती प्रकारचे असतात, 4. 1 मिनिट मी पहिले मोडतो म्हणजे आपण हा पार्ट क्लिअर करूया. इंटर हॅलोजन कंपाऊंड्स किती प्रकारचे असतात, टाईप समजायचा घेतला 4 प्रकारचे याचे टाईप्स असतात. आणि हे डिपेंड करतात कितीवर, X1, XX डॅश, X स्टँड फॉर इलेक्ट्रो हॅलोजन, ओके, अँड डॅश फॉर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके. दुसरा असतो XX डॅश 3. तिसरा असतो XX डॅश 5 आणि चौथा असेल XX डॅश 7. ओके. हे डिपेंडिंग कशावर करतं, इट इज टोटली डिपेंड ऑन द कंपोजिशन. इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या जे कॉम्बिनेशन्स आहेत, कंपोजिशन्स आहेत, तिच्यावर हे 4 प्रकार जे आपण तयार केलेले आहेत. यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर बिलकुल सिंपल आपण एक्झाम्पल देऊ शकतो. ClF, BrF, BrCl याचाही एक कंपाऊंड आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हचा सुद्धा एकच कंपाऊंड. आता इथे पहा, क्लोरीन इज हॅव्हिंग अ ग्रेटर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन फ्लोरीन, दॅट इज फ्लोरीन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन क्लोरीन, अँड हेन्स वी कॅन से दॅट ClF, BrF, BrCl. इथे Cl ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ब्रोमीनपेक्षा छोटी आहे. किंवा IBr असंही आपण लिहू शकतो, IBr एकच, म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे तो हॅलोजन ॲटम फक्त एकचदा घ्यायचा, असा हा प्रकार आहे. या प्रकारामध्ये पहा, X डॅश 3 म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, असे किती ॲटम पाहिजे, 3 ॲटम इथे पाहिजे. तर इथे आपण घेऊ शकतो, समजा ClF3 हा आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर BrF3 आणि IF3 असे सुद्धा आपण एलिमेंट घेतो. BrCl3 घेऊ शकणार नाही, कारण इतके आहेच नाही. ब्रोमीनकडे इतके 3 क्लोरीन ॲटम हे घेण्यासाठी हा पार्ट आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे आपण BrCl इथपर्यंत घेत असतो, BrCl3 आपण घेत नाही. त्याच्यानंतरचा 3rd टाईप असतो तो म्हणजे X-5 म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, असे 5 ॲटम हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीला अटॅच झालेले असतात. यामध्ये आपण ClF5 घेऊ शकतो. त्याच्यानंतर BrF5 हा सुद्धा घेऊ शकतो आणि आपण IF5 हा सुद्धा घेऊ शकतो. ओके. आणि चौथा असतो तो म्हणजे XX-7 म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, असे 7 ॲटम हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हॅलोजन ॲटमला अटॅच झालेले असतात. यामध्ये आपण घेऊ शकतो IF5.
IF7. ओके, म्हणजेच साधारणतः 4 टाईप्स आपल्याला हे करतात. यामध्ये जर जनरल फॉर्म्युला आपण याचा जर घेतला, जनरल फॉर्म्युला तर आपण याचा लिहू शकतो x(x'(n), x(x'(n), आणि यामध्ये हा x हा काय असतो, हा असतो हायर और लार्जर साईजचा. ओके, अँड मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि याला आपण म्हणत असतो स्मॉलर साईज और मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे हा कमी आहे, जास्त आहे. एनी प्रॉब्लेम? ओके. नाउ we see the general characteristics of these interhalogen compounds. पहिले हे मोडतोय आणि मग आपण याचं जनरलायझेशन्स काय होऊ शकते आपण हे पाहूया. ओके, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. जनरल कॅरेक्टरिस्टिक्स. आता जनरल कॅरेक्टरिस्टिक मध्ये आपण समजू शकतो की समजा आपण एखादा कंपाऊंड कन्सिडर केला तर तो ॲक्च्युली आपण हॅलाइड्स म्हणजे हॅलोजनचा हॅलाइडच आहे असं आपण त्याला कन्सिडर करतो. समजा एक्झाम्पल आपण घेतलं क्लोरीन आणि फ्लोरीनचं ClF. ओके, तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हॅलोजन जो मोठ्या साईजचा आहे हा कोणता आहे, क्लोरीन, लार्जर साईज. बरोबर आहे. ओके, आणि हा कसा आहे, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, पक्का. आणि हा कोणासोबत, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह than fluorine. Correct? Chlorine is more electropositive than fluorine. पक्का. ओके, आणि म्हणून इंटर हॅलोजन कंपाऊंड चं नाव आपण काय दिलं आहे, आपण हे याला असं म्हणतो क्लोरीन मोनोफ्लोराईड. क्लोरीन मोनोफ्लोराईड. ओके, पक्का. आणि हे जे म्हणजे याला आपण एक्स जनरलाइज म्हणून x(x'(n) असं आपण म्हटलेलं आहे, बरोबर. हा जो n आहे, हा n काय आहे, हा n आहे नंबर ऑफ ॲटम्स x' अटॅच टू x. number of atom x', correct, x' attached to x, attached to x. आता हे अटॅचमेंट जे असेल हे लागतं कशावरून, हे लागतं रेशोवरून. ओके, रेडियस ऑफ x, रेडियस ऑफ x is to radius of x dash, radius of x dash.
हा रेशो जसा जसा वाढत जाईल, ॲज धिस रेशो increases, as this ratio increases, n value of n also goes on increases. ओके, आणि रेशोवर डिपेंड करतं. हा रेशो जसा जसा वाढत जाईल त्याप्रमाणे त्या यांची जी व्हॅल्यू आहे ही यांची सुद्धा व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. लक्षात आलाय? ओके. त्याच्यानंतर इंटर हॅलोजन कंपाऊंड हे केव्हाही इव्हन नंबर्स मध्ये असतात, म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या ॲटमची संख्या ही कशी असते, इव्हन असते. 2, 4, 6, 8 या प्रकारे इव्हन नंबर. इंटर हॅलोजन मध्ये असलेल्या ॲटमची संख्या, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन इंटर हॅलोजन कंपाऊंड इज इव्हन. 2 असू शकते, 4 असू शकते, 6 असू शकते, 8 असू शकते. सिंपल आहे नाही? पहा ना, समजा ClF घेतलं, किती आले? 2 कंपाऊंड. एक होता ClF3, 3 आणि 1 किती झाले? 4. IF7, 7 आणि 1 किती झाले? 8. ओके, येस ऑर नो? BRF5, 5 आणि 1 किती झाले? 6. म्हणजे इंटर हॅलोजनमध्ये असलेल्या ॲटमची संख्या ही केव्हाही कशी असते, इव्हन असते, हे आपल्याला सांगायचं आहे. त्याच्यानंतर इंटर हॅलोजनच्या प्रॉपर्टीज. ओके, इंटर हॅलोजन कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या जनरली त्या हॅलोजन्स ज्याच्यापासून ते कंपाऊंड बनतात त्या हॅलोजनच्या प्रॉपर्टीशीच काय करतात, मिळत्या जुळत्या त्या प्रॉपर्टी आपल्याला असतात. हा एक आणखीन आपण एक जनरल पार्ट आपण त्यात ठेवू शकतो. त्याच्यानंतर चौथी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ती म्हणजे सेंट्रल हॅलोजन जो असतो, सेंट्रल हॅलोजन exhibits different oxidation state in different interhalogen compound. म्हणजे एखाद्या सेंट्रल हॅलोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही प्रत्येक इंटर हॅलोजन कंपाऊंडमध्ये सारखी असेल असं नाही. ओके, म्हणजे IF3 आणि IF7 मध्ये या आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट ही कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे, सारखी असणार नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा एक पार्ट. आणि केव्हाही X डॅश हे जे ॲटम असतात हे केव्हाही ऑड असतात. नंबर ऑफ X डॅश ॲटम इन इंटर हॅलोजन कंपाऊंड is always odd. 1, 3, 5, 7. आता या नंबरमध्ये कन्फ्युजन होऊ नका. मागे आपण काय म्हटलं होतं, नंबर ऑफ ॲटम्स इन इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आर इव्हन. दोन्ही अलग अलग स्टेटमेंट्स आहेत. यामध्ये आपण फक्त एक्स डॅश ॲटमच्याच बद्दल बोलतोय की नंबर ऑफ एक्स डॅश ॲटम
असा असतो ना, हा जो सेकंड आहे एक्स डॅश, ही संख्या केव्हा कशी असते, ऑड असते. CLF, BRF3, IF5, IF7, ही जी सेकंड आहे पार्ट, हा सेकंड पार्टच फक्त काय अलग अलग, आणि तो कसा असतो, ऑड असतो. तो काय फक्त ऑड आहे, ज्याला आपण एक्स डॅशनी असं जनरली केलं होतं. आणि दे आर ऑल डायमॅग्नेटिक. दे आर ऑल डायमॅग्नेटिक. दे आर ऑल diamagnetic. They are all diamagnetic. So these are the general characteristics. Near about 5 to 6 characteristics are there, and in the board examination it may ask for 3 marks or for 2 marks also. तर आपल्याला सहजपणे लिहू शकतो 3 मार्कासाठी आपण 6 जे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या लिहू शकतो साधारणतः, जर आपण पाठ केलं असतं. तुम्ही जर आपलं टेक्स्टबुक बघत असाल, रेग्युलरली बघत असाल असं मी म्हणतो आहे, कारण प्रत्येकजण बघतोच, याच्याबद्दल थोडासा साशंक आहे. परंतु जर का बघत असाल तर तुम्हाला अलग अलग कंपाऊंडचे नावं, ज्याप्रमाणे समजा CLF, ओके, तर आपण याला म्हटलं आहे क्लोरीन मोनोफ्लोराईड. तर मग CLF3 ला आपण लिहू शकतो क्लोरीन ट्रायफ्लोराईड. F5 असलं तर क्लोरीन पेंटाफ्लोराईड. त्याच्यानंतर मग BRF ला आपण म्हणू शकतो ब्रोमीन मोनोफ्लोराईड. ब्रोमीन फ्लोराईड नाही, ब्रोमीन मोनोफ्लोराईड. दॅट इंडिकेट्स हाऊ मच X dash attached to the central halogen atom. So write there mono, ट्राय, पेंटा. ओके, तो या प्रकारचे आपल्याला ते नावं लिहावं लागतात. हे नावाची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकला जर पाहिलं तर ती तुम्हाला मिळून जाईल. त्याचसोबत प्रत्येकाचा रंग कसा असतो, म्हणजे एक्स डॅश 1 वाल्यांचा रंग कसा असतो, त्याच्यानंतर मग 3 वाल्यांचा रंग कसा असतो, त्याच्यानंतर 5 वाल्यांचा रंग कसा असतो, आणि 7 वाल्यांचा रंग कसा असतो. हे सगळ्या माहिती जी आहेत, ही माहिती तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये मस्त टेबल्स तुम्हाला दिलेले आहेत. सहज ते तुम्ही वाचू शकता आणि ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, कारण की हे सर्व गोष्टी आपल्या ऑब्जेक्टिव्ह जे प्रश्न असतात त्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये आपल्याला विचारू शकतात. ओके, नेक्स्ट पिरियडला आपण याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन्स जे आहेत सोप्या आहेत त्या आपण घेऊ, आणि त्याच्यानंतर एक 18व्या ग्रुपबद्दल आपण काही अजूनपर्यंत चर्चा केली नाही आहे. त्या 18व्या ग्रुपचा जो झिनॉन आहे, त्या झिनॉनचे कंपाऊंड्स जे असतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. साधारणतः पुढचं लेक्चर आपलं या चॅप्टरचं शेवटचं लेक्चर असायला हवं. ओके, थँक्यू व्हेरी मच.